लाडकी ॲडव्हेंचर बटरफ्लाय तनू आणि हा तुमचा लाडका वैभव सावंत. आणि आज आम्ही शूटिंग करतोय वैभवच्याच फोनमध्ये. ये तर नॉर्मली मी जेव्हा म्हणायचे की मी वैभवच्या फोनमध्ये शूट करतेय तेव्हा जरासं वेळ असायचं, पण आता बाबा साहेबांकडे आयफोन आहे त्यामुळे ठीकठाक शूटिंग होतंय. म्हणजे जर तू इन फ्युचर अजून थोडंसं अपग्रेड केलंस, छान कॅमेरा घेतलास तर अजून छान शूटिंग होईल ना म्हणून. अँड आज आम्ही चाललोय फिरायला, कारण आज संडे आहे. पण फिरायला आम्ही चाललोय किती वाजले? संध्याकाळी. हा म्हणजे अवस्था अशी आहे, फिरायला संडेला लोक पोहोचली असतील आणि रिटर्न येत असतील आता, आणि आम्ही आत्ता फिरायला चाललोय. सो अवस्था अशी आहे. आणि सकाळपासून मस्त पाऊस पडत होता म्हणून मला वाटत होतं फिरायला जावं, आणि आता अगदी एकदम कडकडीत ऊन पडलंय. सो ही आहे आताची स्टेट. सो आम्ही ट्रिपला चाललोय. वैभव कसली ट्रिप आहे आपली? स्पेशल मान्सून हंगामा ट्रिप. स्पेशल मान्सून ट्रिप आहे. आणि किती ऊन आहे, म्हणजे वायपर पण अगदी शांत बसलाय. माझं कामच नाही बोलतात काय, संपलं काय ये कोणती मान्सून ट्रिप आहे भाई. हो, आम्ही आलोय मुरबाड मधून आतमध्ये म्हसा या गावी. इथे सर्वात मोठी जत्रा भरली जाते. एवढी मोठी जत्रा असते की प्रत्येक शॉपला मीटर दिला जातो स्पेशल, है ना वैभव? सो एवढी मोठी जत्रा असते. आणि इथून आम्ही चाललोय एका वॉटरफॉलला. ऍक्च्युली आम्ही तिथे पहिल्यांदाच चाललोय, त्यामुळे मी तुम्हाला नाव नाही रिव्हील करत, कारण आम्हीच तिथे पोहोचू की नाही याची आम्हाला माहित नाही गॅरंटी. सो आमच्यासाठी नवीनच आहे. इथून आय थिंक आतमध्ये जायचंय. हा, तर हा जो इथे प्रवेशद्वार आहे तिथून आपल्याला आतमध्ये जायचंय. लेट्स सी. वाव वाव, ढग मस्त एकदम, खड्डे आहे, छान छान. सो हा चेकपोस्ट क्रॉस करून आपल्याला जायचंय. इथे तिकीट पण आहे. भीमाशंकर अभयारण्य 2. येस. आणि हा कोर पार्ट आहे ना अभयारण्याचा, भीमाशंकरचा, त्यामुळे एकदम स्ट्रिक्ट आहे. इथे थोडं तिकीट काढून तुम्ही आतमध्ये जाऊ शकता. फोन नाही हलवायचा, काय नाही बोलायचं. येस, कारण हे कोर अभयारण्य आपल्याला त्या प्राण्यांना त्रास नाही द्यायचा आहे. हा आहे वेडा राघू. इथे आपल्याला छान छान माहिती पण लिहिलेली आहे. सो मी आतापर्यंत कधी असं प्रॉपर अभयारण्य फिरायला गेले नाहीये, पहिल्यांदा जसं अभयारण्य फिरायला आली आहे. छान वाटतंय. इथे अस्वल पण आहे आपल्याला. मला असं वाटतं की इथे जे लिहिलेले आहेत प्राणी ते इथे भेटतात म्हणून लिहिलेले आहेत. आणि इथे आहेत मॉंकी. मॉंकी, हाय मॉंकी. मॉंकी. आणि मी ट्रायपॉडने हाणलंय तर सगळं हलतंय नुसतं. गाडी कुठे गेला? एकदम रस्ता चिखलाचा आहे. गाडीचे टायर नुसते स्लिप मारतात. पूर्ण घनदाट जंगल आहे ना, स्लिप मारते गाडी. खूप चिखल आहे. स्लो चालवा अशा ठिकाणी. प्रॉपर असं अभयारण्यातून जाता येतं इथे. इथे ना बोर्ड्स लिहिले आहेत. त्या बोर्डवर ॲनिमल्सची माहिती, झाडांच्या प्रॉपर्टीज, म्हणजे इथे जे झाडं आढळतात त्यांच्या प्रॉपर्टीज पण दिलेल्या आहेत, की कोणती झाडं विषावर उतारा वगैरे असं पण माहिती दिलेली आहे. सो वाचण्यासारखी माहिती आहे, छान. आणि आलेला आहे आपला जंगलचा राजा. होय ना, वाघच आहे ना? नाही 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 नाही, वाघ नाही आहे, रानमांजर आहे हे. दिसतं वाघासारखंच पण छोटं असतं. मंकीने फोन नाही दिला म्हणजे झालं. हा बघा इथे किती मंकी आहेत. खूप सारी माकडं दिसते तिथे सध्या तरी. नीलगाय पण बोर्ड लिहिलेला आहे. सो आम्हाला कोणी काही दिसलं तर मजा येईल. चिखल मात्र भयानक आहे हो, सांभाळून या.
बस म्हणजे तरसाचं बोर्ड. असे आपल्याला प्रत्यक्ष प्राणी अजून काही सापडणार नाहीये माकडाशिवाय. आम्ही आता एका ठिकाणी थांबलोय जस्ट निसर्गाचा आनंद घ्यायला. ऊन खूप पडलंय आणि वैभव गाडी लावतोय. वैभव जस्ट इथे गाडी लावतोय कारण त्याला ह्या व्ह्यू मध्ये फोटोज काढायचे. तो इथे वैभव गाडी लावतोय कारण त्याला असा मस्त व्ह्यू पाहिजे हा फुल. सो इथे गोरखगड विषयी माहिती दिलेली आहे. गोरखगड आणि मच्छिंद्रगड हे जे मुरबाड तालुक्यातले गड आहेत त्याच्याविषयी माहिती इथे लिहिलेली आहे. प्लास्टिकच्या इथे मगाशी मी जे म्हणत होते की प्रत्येक ठिकाणी असे बोर्ड बनवलेले आहेत तर ते असे आहेत. त्याच्यावर वेगवेगळ्या ॲनिमल्सची जे स्पेशली इथे आढळतात त्या ॲनिमल्सची माहिती दिलेली आहे. परत पक्षी पण आणि जे ट्रीज आपली जी झाडं आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज पण लिहिलेल्या आहेत. सो खूप छान माहिती आहे. इथे पण खूप छान नजारा आहे. वाव. मला एक्झॅक्टली नाही माहिती कारण इथे यायचा आमचा प्लॅन नव्हता त्यामुळे मी एक्झॅक्टली सर्च केलं नाही की हे ठिकाण काय आहे. नाही तर नॉर्मली मी GPS वर बघून येते की काय आहे. आणि आता इथे नेटवर्क थोडा इश्यू आहे. सो मला जर समजलं की नेमकं काय आहे तर मी तुम्हाला नक्की सांगेन. पण ते आम्हाला येताना कम्प्लीट दिसत होतं. सो बघूया काय. आणि वैभवचं चाललंय फोटो सेशन. असा चिखल आहे अख्ख्या रस्त्याभर. नशीब आज पाऊस नाही. म्हणजे मी माझं म्हणत होते पाऊस पाहिजे पण बरं झालं आज पाऊस नाहीये. नाही तर इथे एक्सप्लोर करणं शक्य नव्हतं. 4x4 घेऊन यायला लागलं असतं. नाही तर काय. असा मस्त पाण्याचा स्रोत आहे जो तिथून वरून आलेला आहे. सो इथे आता आम्ही गाडी पार्क केली आहे आणि इथून ऑलमोस्ट 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक आहे सिद्धगड वॉटरफॉलला जायचं. इथून आम्हाला वाटलं की गाडी जाईल पण आम्हाला गाडी तिकडेच पार्क करायला लागली कारण इथे बंद केलं आहे त्यांनी गाडी जायला. GPS वर दाखवत होतं म्हणून मी आलो की ट्रेक नाही करावा लागणार कारण आज बिलकुल मूड नाही आहे ट्रेकचा. ट्रेल करायला लागली. चला आता हाय थोडंसं करूया ट्रेकिंग. 1.5 किलोमीटर तरी जावंच लागेल. चांगलं इकडे गाडी जात नाही कारण मग इथे जे प्राणी असतील त्यांना त्रास नाही होणार जास्त गाड्यांचा. अरे बघ पुढे अजून जंगल असेल ना. आता त्यांना थोडी शांततेची गरज आहे. सो मस्त वाघबीग दिसू दे बिबट्या दिसू दे. असं चालताना ते दिसले तर अजिबातच नाही होणार कारण आम्ही प्रॉपर अभयारण्यात चालतोय विदाऊट गाडी. 1 किलोमीटर आम्ही 2घच जण. आणि वैशिष्ट्य म्हणजे आम्ही जो शेवटचा बोर्ड बघितला तो होता वाघाचा. वाघ शेवटचा बोर्ड वाघाचा होता. म्हणजे आम्ही असा विचार केलेला काय की इथे फक्त बिबट्या असेल. म्हणजे बिबट्या पण खतरनाकच असतो. पुढे जाऊन फक्त तो वाघ पण आहे. सो सर्व आहे इथे मस्त पण शांतता पण खूप छान आहे. माकडं वाट बघतात आमची त्यामुळे मी फोन जरा खाली घेते. आ जाओ. कुछ भी नहीं दिखा रहे हो आप. शांत वातावरणात फक्त आम्ही दोघं. म्हणजे गाड्या लागल्यात म्हणजे लोक पुढे गेली आहेत पण
आम्ही सुद्धा दोघं एकटेच चाललोय. ही पावलं मुरांची आहे. ह्याचं काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. आलाय सिद्धगड धबधबा, जो बघण्यासाठी आम्ही एवढा लांब आलोय. थोडासा ट्रेक पण करायला लागला. खरं तर गाड्या येतात, माहीत नाही आत्ताच त्यांनी थांबवलंय, काहीतरी रिझन असेल, बट ठीक आहे. इथे तर सगळेच वॉटरफॉल आहेत. मस्त नजारा एकदम. बट हा त्यांनी एकदम प्रॉपर बांधलाय है ना बेबो. दम खूप लागलाय. वॉटरफॉल आहे आणि बऱ्यापैकी गर्दी आहे. म्हणजे आता तर आम्ही संध्याकाळी एकदम आलोय, म्हणजे रविवार सकाळपासून तर खूप गर्दी येऊन गेली असेल, पण छान आहे. जे लोक अजून मान्सूनमध्ये भिजले नाहीत त्यांच्यासाठी भिजण्यासाठी पण तिथे छोटंसं डॅम सारखं केलंय. पण आम्ही ऑलरेडी एकदा भिजून आलेलो आहोत, त्यामुळे आम्ही असे वॉटरफॉल बघायला आलोय आणि तुम्हाला माहिती द्यायला आलोय की कुठे कुठे वॉटरफॉल्स आहेत. तर हा आहे मुरबाडमधील भीमाशंकर अभयारण्य 2 यामधील सिद्धगड वॉटरफॉल. सो इथे बसून तुम्ही एन्जॉय करू शकता. सेफ्टी पण आहे आणि सगळंच. इथे स्मारक आहे आणि इथे मेन व्ह्यू पॉइंट. हे इकडून पाणी जे येतंय तिकडून तिकडून जे पाणी येतंय ते ह्या मार्गाने असं जात आहे, कारण कमी पाऊस आहे. जेव्हा पाऊस जास्त असेल हा तेव्हा माझे चप्पल ना सकाळीच मला वाटत होतं काहीतरी अडकलंय. तर ते जाऊ दे, आपण पाय लावतोय आणि थोडी करे बाजूला हे कर. प्रेशर आहे पाण्याला. चला फोटो काढूया. मी पण चप्पलच धुवून घेतली, सकाळीच मला वाटत होतं ना. हे वरती कशाला चढते? सो ओव्हरऑल असा व्ह्यू आहे. इथे बसायला आहे, तुम्ही इथे बसून एन्जॉय करू शकता. आणि तिकडून मेन धबधब्याचं पाणी येतं. जेव्हा खूप पाऊस असेल तेव्हा छान पाणी येत असेल आणि मे बी हे जे पाणी इथे आहे ते ओव्हरटेक करून इथून जात असेल. सो एकदम छान नजारा असेल. पण पावसाळ्यात इथे येणं जरासं रिस्की मला वाटतंय, कारण रोड थोडे चांगले नाही आहेत. बाकी ओव्हरऑल तुम्ही येऊ शकता. जेव्हा थोडा कमी पाऊस असेल, थोडंसं भिजण्यासारखं असेल तेव्हा खरंच येऊन तुम्ही इथे भिजू पण शकता. त्यामुळे नक्की या. सिद्धगड वॉटरफॉल इतकं छान आहे ना हे. म्हणजे मी नेहमी म्हणत असते की कॅमेरा जस्टिस करत नाही, कारण तेवढ्या क्वालिटीचा वाईल्ड अँगल वगैरे ते जे काय म्हणतात तसा काही आमचा कॅमेरा नाही आहे. आमचा आयफोनचा कॅमेरा आहे. पण हे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतं आणि ही जी ग्रीनरी आहे जी आपल्या डोळ्याला खूप शांत करते, ती बघण्यासाठी तुम्हाला इथे यावंच लागेल. फक्त आलात तर ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायच्या आहेत, कारण हे वनक्षेत्र आहे, कोर अभयारण्य आहे. त्यामुळे इथे खूप सारे प्राणी आहेत, त्यांना आपल्याला त्रास नाही द्यायचा आहे. प्लास्टिक टाकून असेल किंवा ह्या ज्या गोष्टी इथे लिहिलेल्या आहेत त्या करून, आपल्याला इथे कचरा करून आपण त्यांच्या घरात येतोय ह्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे. भले आपल्या डोळ्यांना शांतता लाभावी, आपल्या डोळ्यांना छान वाटावं, आपल्या मनाला शांत वाटावं म्हणून आपण येतो. पण जेव्हा आपण इथे येतो तेव्हा आपण त्यांच्या घरात येतो. त्यामुळे त्यांच्या घरात आलोय
तर त्यांचं घर नीटनेटकं आणि छान कसं राहील हे आपण बघितलं पाहिजे. तरच आपण पुन्हा ते आपल्याला त्यांच्या घरात घेतील, नाही ते येऊन असे सो खूप छान आहे परिसर. एन्जॉय. इथे पाण्याचा स्रोत आहे आणि नॉर्मली मी ऐकलंय की पाण्याच्या स्रोताच्या इथे जंगली जानवर खूप आढळतात. त्यामुळे मी शोधतेय कुठे भेटतोय का जंगली जानवर. आणि ह्या अभयारण्यात ओ माय गॉड मला साळींदर सापडले. सो हा स्क्रिप्टेड प्लॅन होता. सो आम्ही जरा स्क्रिप्टेड साळींदर तयार केला, पण आम्हाला काही दिसत नाहीये. माकडं खूप आहेत, अगदी भरभरून आहेत माकडं. तर आम्ही 2 माकडं. मग आम्ही म्हटलं असं काहीतरी जंगली जानवरचं ऍड करूया. रक्कड उगत असल्यासारखं वाटतंय, उगत गरम्याला. हो ना, असा घातला आवाजाला ते बिट्टून काढ बाहेर ठेवलाय. ये है जंगली जानवर की पोटी. ये अभी देखो, अभी ताजा अभी अभी की है. तो वो गरम है क्या, देख हाथ लगा के देख गरम है क्या. तेरे को लगा? पालक काय आहे तो शायद जंगली जानवर. तो चिखलाचा रोड. हेच रिझन आहे मी म्हणते की धबधबा सेफ आहे एक वेळ पावसाळ्यात, पण हा रोड बिलकुल सेफ नाहीये. खूप स्लिपरी आहे. स्पेशली ऍक्टिव्हा घेऊन येणारे पण बघितलेत आम्ही इथे, पण रिस्की आहे याच्यावर अशी नॉन गिअर गाडी घेऊन येणं. पण ठीक आहे, प्रत्येकाची चॉईस असते. पण तुम्ही रोड बघून घ्या की असाच रोड आहे सगळीकडे चिखलवाला. जर तुम्ही कॅपेबल असाल तरच घेऊन या. पावसात ह्याच्यापेक्षा चिखल होईल. ह्याच्यापेक्षा चिखल होईल पावसामध्ये, कारण आमचीच गाडी एवढ्याशा स्लीप गाडी ह्याच्यामध्ये पण थोडीशी शेकी होते. सो तुम्ही बघा कोणती गाडी घेऊन यायचं. पण मला वाटतं खूप चिखल आहे आणि पावसाळ्यात चिकट. पावसाळ्यात प्रॉपर बाबा जास्त पाऊस असेल तर येऊच नका. माझं म्हणणं आहे कमी पावसात या आणि आनंद घेऊन जा. सो फायनली आम्ही वॉटरफॉल विजिट करून निघालोय आता बॅक टू घर. ऍक्च्युली बाबू म्हणत होतं की तुला भिजायचं तर भिज, पण मी जर भिजले असते आणि हा भिजला नसता तर आता आमची गाडीत भांडणं झाली असती की हीटर लावायचं की एसी लावायचा. सो बरं झालं मी पण नाही भिजले, ते बेटर ऑप्शन. आणि मच्छर पण चावली, त्यामुळे ओडोमॉस लावून नक्की जा. येस, मच्छर खूप आहे, मला पण चावली. चला ऑफरोडिंगची मजा घ्यायची असेल तर नक्की या. सो जर तुम्ही असं समजून ह्या अभयारण्याला भेट देत असाल किंवा ह्या वॉटरफॉलला भेट देत असाल की जाता जाता एक अभयारण्य दिसते आणि मस्त प्राणी बिणी आपल्याला दिसतील, तर असं काही होणार नाही. कारण जिथे मानवी वस्ती असते किंवा मानवांची चहलपहल असते तिथे शक्यतो प्राणी येत नाहीत. प्राणी शक्यतो मग तिथून लांब जातात किंवा रात्रीचे येतात, जेव्हा निवांत वेळ असते. त्यांना पण वेळा पाठ झालेल्या असतात की ही माकडं कधी येतात, शहरी माकडं कधी येतात, तेव्हा ते आपल्याला बाहेर येत नाहीत. बाकीच्या अदर टाइमला येतात. आणि हे आउटसाइड आहे. जरी हे भीमाशंकर अभयारण्य 2 असलं तरी हे आउटसाइड आहे. कोअर अभयारण्य अजून आतमध्ये आहे आणि तिथपर्यंत असे अगदीच रस्ते जात असतील की नाही मला माहित नाही. हे आपल्यासारख्या शहरी माकडांसाठी ठेवलेले रस्ते असतात, ज्यांना बिल्डिंग मधून आल्यानंतर हे भारी वाटतं, पण ह्याच्यापेक्षा पण कोअर फॉरेस्ट आतमध्ये असतं आणि तिथे सगळे प्राणी असतात. त्यामुळे प्राणी दिसतील, कदाचित क्वचित एखादा दिसू शकतो, पण शक्यता कमी. नाटच कमी आहे. बाकी अशी माकडे असतात गाड्या घेऊन आमच्या सारखी माकडं, शहरी माकडं. सो आता आम्ही चाललोय बदलापूर मार्गे. म्हणजे सिद्धगड वरून आलात तुम्ही म्हशाला की म्हशावरून तुम्ही मुरबाड मार्गे जाऊ शकता. तो जवळ आहे जास्त, है ना. पण आम्हाला असं एक्सप्लोर करायला आवडतं आणि ह्या रस्त्याने आम्ही एकदा रात्री गेलो होतो ना. रात्री गेलो होतो, तर आम्हाला तो दिवसाचा बघायचा होता म्हणून आम्ही ह्या मार्गे आलोय. म्हणजे बदलापूर टाकलं की तुम्ही ह्या मार्गाने येता. हा बदलापूरसाठी जवळचा आहे. तर मी चाललोय, बघूया काय येताना तर मुरबाड मार्गे आलो, पण इकडून चाललोय. आणि माझी इच्छा आहे की मला फक्त एक चहा मिळू देत, थोडी बरं वाटेल.
पण वातावरण एकदम अमेझिंग झालेलं आहे. आणि भरपूर लोक काकडे लावलेत. Yes, शेती काकडीची शेती भाजीपाला आहे, काही ना काही करतात शेतकरी इकडे होत करू आहे. छान असं बघितलं की छान वाटतं. इकडे पण आहे. आता आम्ही एका ब्रिजवर आहोत आणि इथे फुल ट्रॅफिक जाम आहे, म्हणजे अख्ख्या ब्रिजवर ट्रॅफिक जाम आहे. पण का कुणास ठाऊक हे अर्धे शहाणे लोक, 4 व्हीलर्स पण असू दे आणि 2 व्हीलर्स पण असू दे, सेकंड लाईन लावून पुढे चाललेत आणि पुढे जाऊन ते जाम करून टाकले. त्यामुळे ज्या तिकडच्या येणाऱ्या गाड्या ज्या फ्लोईंगली जात होत्या त्याही जात नाहीत. कुठून आणतात एवढे, डोकं भारी नाही. आणि हॅरियर विरियर अशा गाड्या आहेत त्यांच्याकडे, रेंज रोवर वगैरे. म्हणजे एवढे तुम्ही श्रीमंत आहात तर तुमचा डोक्यातला मेंदू कमी झालाय का काय माहिती काय. तसं मस्त लाईन मध्ये जा, सुटतं ट्रॅफिक, हळूहळू काय होईना ट्रॅफिक सुटतं. आणि पुढे जाऊन तुम्ही काय करताय, फक्त अडकून बसताय आणि ही सुटेल ती पण नाही करताय. बट असं लोकांचे मेंदूच गुडघ्यात आहेत, शिस्त नाही अजिबात लोकांना. असं आपण आपले रूल फॉलो करूया. चलो, आता आम्ही ट्रॅफिक मधून थोडं सुटले, पण बऱ्याच वेळा असं होतं की ते सेकंड लाईन मधून घुसतात आणि आतमध्ये यायचा प्रयत्न करतात आणि आम्ही त्यांना जागा देत नाही, कधीच देत नाही. जराशी त्यांना अशी शिक्षा भेटली पाहिजे, अडकल्यासारखं फिलिंग आलं पाहिजे, तेव्हाच त्यांना समजेल की दुसऱ्या लाईन मध्ये गेलं नाही पाहिजे. बट ठीक आहे. अजून एक गोष्ट घडली खूप छान, म्हणजे मला असं वाटलं की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं. वैभवचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय लाईनचा, आणि फोन वैभवला जेव्हा प्रॉब्लेम होतो लाईनचा तेव्हा वैभवला खूप सारे फोन येतात. तर ऑलमोस्ट टाइम ते नंबर पाठ झालेले असतात की कोण फोन करताय कोण नाही माहीत असतं सगळं. तर त्यातले पण ना काही सिलेक्टेड कॉलच वैभव उचलतो. आणि म्हणजे मी वैभवला विचारलं की काय तुझा क्रायटेरिया काय आहे इन्फॉर्मेशन देण्याचा, कारण कुठेतरी लाईट गेली, प्रत्येकाला क्युरिओसिटी असते की का गेली लाईट, आणि प्रत्येकाला इन्फॉर्मेशन घेण्याचा अधिकार पण आहे. पण त्यात पण कोणाची लायकी आहे इन्फॉर्मेशन घेण्याची हे पण ठरतं. कारण आता एक कॉल आला आणि त्याने विचारलं की काय झालंय साहेब लाईटचं. त्याला आम्ही सांगितलं की असं असं झालंय, बस येईल लाईट. आणि त्याने लगेच म्हटलं की ओके सर थँक्यू सो मच, आणि त्याने फोन ठेवला. आणि दुसरा एक कॉल आला, त्याचा वैभवने कॉलच नाही उचलला. मी म्हटलं वैभव त्याचा का नाही कॉल उचलला, तर म्हणतो की काही लोक अशी असतात ज्यांना इन्फॉर्मेशन दिली ना की ते थँक्स गिव्हिंग तर सोडाच, पण ते पुढचा पल्ला लावतात. मग 10 दिवस तुमची लाईट नाही, ऍक्च्युली लाईट असते पण तुमची 10 दिवसापासून लाईटच जाते सारखी, तुमचं असंच होत आहे, तुम्ही काय करतच नाही, म्हणजे डायरेक्ट इल्जाम म्हणजे अशा पोझिशनला पोहोचतात. सो जे असे कटकट करणारे असतात त्यांचा वैभव कॉल उचलत नाही. डायरेक्ट फक्त जे चांगले लोक चांगलं वागतात आणि इन्फॉर्मेशन खरंच देण्यासारखे असतात त्यांनाच वैभव इन्फॉर्मेशन देतो. सो तुमच्यासाठी हा संदेश आहे की कधी जर लाईट गेली तर तुम्ही कॉल करणार असाल तर त्याच्याशी चांगलं वागा, जो कोणी तिथला इंजिनियर असेल. सो नेक्स्ट टाइम तर तुमचा कॉल उचलेल आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन देईल. तर ह्या सुंदर व्ह्यू सोबत पॉझिटिव्ह नोटवर मी हा व्हिडिओ एंड करते. आज मी तुमच्या सगळ्यांसोबत सिद्धगड वॉटरफॉलचा मान्सून एक्सपिरियन्स शेअर केला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ह्या मान्सूनमध्ये सिद्धगड वॉटरफॉलला भेट देणार आहात की नाही हे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.